नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. रव्याचे लाडू करण्यासाठी सायली रवा भाजत असते आणि त्यावेळी तिच्या मनात मधुभाऊंचा विचार येत असतो. दिवाळीला कशा प्रकारे अर्जुन सरांनी एक दिवसाकरता का होईना मधुभाऊंना घरी आणलं होतं. तेव्हा माझी दिवाळी अगदी आनंदात साजरी झाली होती. परंतु आता मात्र मधुभाऊ येण्याचे काहीच चान्सेस नाहीये आणि अर्जुन सर सुद्धा मधुभाऊंना सोडवण्यासाठी कुठलेही प्रयत्न करत नाही. खरं तर मधुभाऊंना बेलच मिळू नये अशी अर्जुन सरांची इच्छा आहे. या दिवाळीमध्ये मला जो मागच्या दिवाळीला आनंद भेटला तो कधीच भेटणार नाही. सायली या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. सोबतच अर्जुन सर असं माझ्याशी का वागताय, मधुभाऊंना ते का सोडवत नाही, त्यांनी आपला एवढा मोठा का विश्वासघात केला, या गोष्टीचाच विचार करत असताना नेमका आता गॅसवर ठेवलेला रवा करपतो. मग कल्पना आता सायलीला म्हणते, अगं सायली, लक्ष कुठे आहे तुझं? अगं सगळा रवा करपला ना. सायली आता घाई गॅस बंद करते आणि रवा बघत असते. कल्पनाला माहित असतं की स्वयंपाकघरामध्ये ही चूक सायलीकडनं होणं काही शक्य नाहीये आणि नक्कीच सायलीचं काहीतरी बिघडलंय. म्हणून ती सायलीला विचारते की सायली, अगं काय झालंय, तुझं कशातच कसं लक्ष नाहीये? अर्जुनमध्ये आणि तुझ्यामध्ये पुन्हा काही झालंय का? सायली म्हणते की नाही हो आई, मी मधुभाऊंचा विचार करत होते. कल्पना म्हणते की अगं मधुभाऊंचं कशाला टेन्शन घेते, आणि तसंही आता मधुभाऊंची केस अर्जुन लढतोच आहे ना. आणि अगं बाळा, तू कशाला काळजी करते, आणि तसंही या ज्या गोष्टी असतात या सगळ्या गोष्टींना टाइम लागतोच. हो, पण माझी खात्री आहे बरं का की अर्जुन ही केस नक्कीच जिंकणार. आता तू हेच बघ ना की तो आश्रमाच्या जागेवरती स्टे सुद्धा अर्जुननेच आणला की नाही. सायली विचार करत असते की आईंना सांगून काय उपयोग, कारण आईंना कुठे माहितीये की सरांनी माझा किती मोठा विश्वासघात केलाय. आणि ही केस सॉल्व्ह करायचं सोडून अर्जुन सर फक्त ही केस लांबवताय आणि मुद्दाम हे सगळं करताय, हे तर मी आईंना सांगू शकत नाही. इथून मागे तिचा फक्त अर्जुनवर विश्वास असतो, परंतु ती कल्पनाला म्हणते की नाही, माझा देवी आईवर पूर्ण विश्वास आहे आणि मला माहिती आहे की देवी आई जर एक दार बंद करत असेल तर दुसरं दार नक्कीच उघडते. विमल विचारते की सायली ताई, बेदाणे कुठे ठेवले? सायली म्हणते की बेदाण्यांचं आणि पिस्त्याचं मिश्रण मी करते. कल्पना म्हणते की बरं सायली, अर्जुनला सारणामध्ये पिस्ते खूप आवडतात, त्यामुळे भरपूर घाल हा. सायली मान डोलावते आणि म्हणते की हो. परंतु दिवाळीला मात्र सायलीचा अजिबातही उत्साह नसतो. काही बनवण्यामध्येही तिला काही इंटरेस्ट नसतो, कारण यावेळी मधुभाऊ तिच्या सोबत नसतात आणि सोबतच अर्जुनने आपल्याला खूप मोठा धोका दिलाय असंच तिला वाटत असतं. मित्रांनो, मी रोज तुम्हाला लाईकसाठी रिक्वेस्ट करते आणि तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईकच करत नाही. खरं तर एक लाईक करायला असा कितीकसा वेळ लागतो? खरं तर तुमच्या एका लाईकवर आमची सगळी मेहनत अवलंबून असते. तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं तर आणि तरच व्हिडिओला रीच भेटते आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो. त्यामुळे तुम्ही भरभरून व्हिडिओला लाईक करावं एवढी छोटीशी आशाच मी बाळगते. धन्यवाद. इकडे कोर्टामध्ये आता सर्वजण ऑलरेडी तिथे आलेले असतात आणि बसलेले असतात. त्यामध्ये रविराज, प्रिया आणि नागराज हे तिघही आलेले असतात. तर दुसरीकडे साक्षी आणि मैपत सुद्धा बसलेले असतात. अर्जुन आणि चैतन्य दोघेही पुढे उभे असतात. आता मधुभाऊ कोर्टामध्ये येतात आणि त्यांची नजर सायलीला शोधत असते. सायली त्यांना कुठेही बसलेली दिसत नाही आणि मग ते अर्जुनकडे येतात. अर्जुनला विचारतात की जावई बापू, सायली कुठे दिसत नाहीये? तिचा चेहरा मी जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत मात्र मला विश्वासच बसत नाही की सगळं काही ठीक होईल म्हणून. अर्जुन म्हणतो की ती सगळ्या कामांमध्ये अडकली आहे, त्यामुळे ती येऊ शकणार नाही. पण आता मात्र तुम्ही अजिबात काळजी करू नका, जे काय होईल ते सगळं ठीकच होईल. अर्जुन आता खरं कारण तर मधुभाऊंना सांगू शकत नसतो की तुमची मुलगी माझ्यावर चिडली आहे, रागवली आहे आणि मला तिला सरप्राईज द्यायचं आहे म्हणून मी आज तिला घेऊन नाही आलोय. परंतु मधुभाऊंना मात्र सायलीला बघितल्याशिवाय चैन काही पडत नसतो आणि त्यांना खूप वाईट वाटत असतं. आजच्या हिअरिंगमध्ये सायली इथे उपस्थित नाही, त्यामुळे मधुभाऊंचा चेहरा उतरतो. त्यानंतर जज साहेब सुद्धा आलेले असतात आणि ते सांगतात की आता आपण हिअरिंगला सुरुवात करतोय. मग अर्जुन आता कोर्टामध्ये काही रिपोर्ट्स दाखवतो आणि जज साहेबांना तो सांगतो की हे मधुकर पाटील यांचे जेलचे रिपोर्ट आहेत आणि तुम्ही त्यामध्ये बघू शकता की त्यांची वागणूक किती डिसेंट होती. आतापर्यंत जेलमध्ये त्यांनी कोणालाही त्रास दिलेला नाहीये आणि आतापर्यंत त्यांनी कुठला कायदाही हातात घेतलेला नाहीये. एकंदरीत बघता जेलमधलं त्यांचं वागणं अतिशय चांगलं होतं. आणि युअर ऑनर, जो माणूस जेलमध्ये एवढा चांगला वागतो त्याचा मात्र बाहेरच्या जगाला कोणालाही धोका होणार नाही आणि तो माणूस कोणाला धोका देऊही शकत नाही. त्यामुळे मी कोर्टाला विनंती करतो की कोर्टाने त्यांची बेल मंजूर करावी. त्याच वेळी ॲडव्होकेट पवार उभे राहतात आणि म्हणतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना असं का वाटतंय त्यांच्या क्लायंटला लवकरच बेल मिळणार आहे?
मधुकर पाटील यांच्यावर पाकीटमारीचा गुन्हा नाही कोणी दाखल केलाय, तर त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आणि जर एखादा खुनी हा जर 1 वर्षात बाहेर येऊ लागला आणि 1 वर्षात तो जेलमधून बाहेर आला तर लोकांचा मात्र न्याय व्यवस्थेवरील विश्वासच उडून जाईल. अर्जुन म्हणतो की तुम्ही मधुकर पाटील यांना खुनी म्हणू शकत नाही. तेव्हा पवार म्हणतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी शेवटी सत्य परिस्थिती ही बदलणार नाही आणि मधुकर पाटील यांच्यावर असलेला गुन्हा सुद्धा दाबला जाणार नाही. त्यामुळे जो गुन्हा त्यांच्यावर लागलाय तो गुन्हा काही थोडा नाहीये. खुनाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आलाय, त्यामुळे आरोप सुद्धा तेवढेच गंभीर आहेत. अर्जुन आता पुढे जज साहेबांना म्हणत असतो की जज साहेब, आपली न्याय व्यवस्था फक्त गुन्हेगाराला शिक्षा देत नाही तर त्याला चांगल्या वाटचालीवर चालण्यासाठी मदत देखील करते. आणि माझे क्लायंट मधुकर पाटील यांनी 1.5 वर्षामध्ये ही गोष्ट दाखवून दिली आपल्या सगळ्यांना की ते किती चांगले गृहस्थ आहे आणि ते सगळ्यांशी किती चांगलं वागतात. त्यांच्यावरील लागलेला खुनाचा आरोप अजूनही सिद्ध झालेला नाहीये मायलॉर्ड. तरी सुद्धा मला कोर्टाला हा प्रश्न विचारायचा आहे, ते नक्की कुठल्या गोष्टीची शिक्षा भोगताय. रविराजला अर्जुनचे सगळे मुद्दे पटत असतात. अर्जुन अतिशय व्यवस्थित पद्धतीने पुढे जात असतो. तेव्हा रविराज प्रियाला म्हणतो की अर्जुन जर अशाच आर्ग्युमेंट करत राहिला ना तर मधुभाऊंना नक्कीच बेल मिळेल. आता प्रिया मात्र खूप घाबरलेली असते. प्रिया म्हणते की अरे किल्लेदार, निदान तुला नीट गप्प बसता येत नसेल तर असे शिव्या शाप तरी नको देऊस. आणि जर मधुभाऊ बेलवर सुटले तर खूप खऱ्या गोष्टी सुद्धा बाहेर पडू शकतात. पुढे अर्जुन हा जज साहेबांना म्हणतो की मला पुरावा म्हणून कोर्टाला काहीतरी दाखवायचंय आणि त्यासाठी मला तुमची परमिशन हवी आहे. तर आता कोर्ट या गोष्टीसाठी परमिशन देतं. अर्जुनने आता तिथे 3 माणसांना बोलावलेलं असतं आणि अर्जुन जज साहेबांना सांगतो की जज साहेब, ही 3 माणसं आहेत. असं समजा की आश्रमात जेव्हा खून झाला तेव्हा ही 3 माणसं तिथे हजर होती. आता चैतन्य मोबाईलमध्ये बघतो आणि बाहेर जातो. अर्जुन पुढे सांगतो की थोड्या वेळाकरता ह्या 3 माणसांना तुम्ही मधुकर पाटील, विलास आणि साक्षी शिखरे समजा. त्यावेळी आता पवार उभे राहतात आणि म्हणतात की ऑब्जेक्शन माय लॉर्ड, खुनाच्या वेळी फक्त तिथे 2 माणसं उभी होती आणि 3री व्यक्ती लपलेली होती. ती म्हणजे आय विटनेस प्रिया मधुकर आणि त्यामुळे या गोष्टीचा साक्षी शिखरेशी काहीच संबंध नाहीये. साक्षी शिखरे तिथे हजरच नव्हती, त्यामुळे अर्जुन सुभेदार त्यांचे नाव घेऊ शकत नाही. त्यामुळे आता जज साहेब अर्जुनला म्हणतात की अर्जुन सुभेदार, तुम्ही फक्त आम्हाला दाखवण्यासाठी किंवा पुराव्यांसाठी 2 व्यक्ती उभ्या करू शकता. अर्जुन म्हणतो की ठीक आहे माय लॉर्ड आणि मग एका माणसाला तो बसायला सांगतो. आता कोर्टामध्ये 2 माणसं उभी असतात, ती एकमेकांच्या समोर असतात. अर्जुन आता 2 पिस्तूल हातात घेतो आणि जज साहेबांना सांगतो की माझ्याकडे डमी पिस्तूल आहे, परंतु त्याचं वेट हे रिअल पिस्तूल इतकंच आहे. हे उजव्या हाताचे आहेत आणि हे डाव्या हाताचे आहे. असं म्हणत आता दोन्ही माणसांच्या हातामध्ये तो पिस्तूल देतो आणि तो पुढे सांगतो की डाव्या हाताचा जो माणूस आहे तो डाव्या हातामध्ये पिस्तूल घेऊन फक्त एम करू शकतो, परंतु जर खरंच त्या माणसाला गोळी झाडायची असेल तर त्याला मात्र ती पिस्तूल ही उजव्या हातामध्येच घ्यावी लागेल, कारण त्याच्या डाव्या हातामध्ये इतका जोरच नसेल की जेणेकरून तो ट्रिगर दाबू शकतो. कोणालाही काही कळत नसतं की अर्जुनच्या मनात नक्की चाललंय काय. साक्षी आणि महिपत तर एकमेकांकडे बघत असतात, कारण अर्जुन आता ज्या गोष्टीचा खुलासा करणार असतो याची त्यांना आता तीळ मात्र कल्पनाही नसते. अर्जुन पुढे सांगत असतो आणि दुसऱ्या माणसाचं उदाहरण देऊन तो सांगत असतो की जर डावा माणूस असेल तर डावा माणूस हा फक्त डाव्या हातामध्ये पिस्तूल घेऊन गोळी झाडू शकतो. आणि विलासच्या रिपोर्टमध्ये हे स्पष्टपणे लिहिलं गेलंय की विलासवर जी गोळी झाडण्यात आली आहे ती गोळी उजव्या हाताने झाडण्यात आली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधुभाऊंच्या हातामध्ये तितका जोरच नाहीये की कुठलीही गोष्ट ते उजव्या हातामध्ये धरू शकतात. मिलॉर्ड, मी तुम्हाला सांगू इच्छितो की ट्रिगर दाबण्या इतका जोर मधुभाऊंच्या हातात नाहीच आहे. मग मला सांगा की ते उजव्या हाताने गोळी कशी काय झाडतील. अर्जुन आता त्या दोन्ही माणसांना बसायला सांगतो आणि मग पुढे जज साहेबांना सांगतो की जज साहेब, या सगळ्या गोष्टीतून ही गोष्ट क्लिअर होते की मधुभाऊ त्यांच्या उजव्या हाताने गोळी झाडू शकत नाही. ॲडव्होकेट पवार उभे राहतात आणि म्हणतात की मिलॉर्ड ह्या तर फक्त थेरीज आहेत आणि जोपर्यंत पुरावा भेटत नाही तोपर्यंत ह्या थिअरी कधीच क्लिअर होऊ शकत नाही. अर्जुन सुभेदार, उगाचच इथे बसलेल्या लोकांच्या करमणुकीचं साधन बनू नका आणि नाटकं तर अजिबात करू नका. तुमच्या माहितीकरता तुम्हाला सांगतो की तुमच्या ह्या नाटकांनी तुमच्या आशिलाला बेल अजिबात मिळणार नाही. अर्जुन म्हणतो की मिलॉर्ड, मधुभाऊंच्या हातामध्ये म्हणजेच उजव्या हातामध्ये कुठलाही जोर नाहीये हे कुठल्याही मेडिकल टेस्टने कळू शकतं. सो ॲडव्होकेट पवार, ही फक्त थिअरी नाहीये.
मिलॉर्ड, मला अजून एक गोष्ट अशी सांगायची आहे की ज्या पिस्तूलने विलासवर गोळी झाडण्यात आली आहे ते पिस्तूलला लायसन नव्हतं, त्यावर कुठलाही सिरियल नंबर नव्हता. याचाच अर्थ असा की ते पिस्तूल इल्लीगल होतं. आणि मिलॉर्ड, मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझे क्लायंट मधुकर पाटील यांचा कुठल्याही क्रिमिनलशी संबंध सुद्धा येत नाही. आता तुम्हीच सांगा मिलॉर्ड की एक स्वच्छ व्यक्तिमत्व असलेला माणूस एक इल्लीगल पिस्तूल आणणार तरी कुठून? ॲडव्होकेट पवार म्हणतात की अर्जुन सुभेदार, एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलाच नाहीये याचा अर्थ तो कधी गुन्हा करणारच नाही असं होत नाही ना. शिवाय प्रिया मधुकर यांनी कोर्टामध्ये स्टेटमेंट सुद्धा दिलंय की मधुकर पाटील यांचे खूप इल्लीगल धंदे होते म्हणून. फरक फक्त एवढा आहे की ते कधी पकडले गेले नाहीत. अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट पवार, ही तुमची थिअरी आहे. मग मला सांगा की हे सर्व सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे पुरावा आहे का? तुम्ही नक्की कुठल्या अनुषंगाने हे सगळं बोलू शकता? ॲडव्होकेट पवार म्हणतात की मला फक्त एवढं सांगायचं आहे की त्या पिस्तुलावर फक्त आणि फक्त मधुकर पाटील यांच्या बोटांचे ठसे सापडले होते. एवढं बोलून ॲडव्होकेट पवार खाली बसतात तर चैतन्य आता तिथे आलेला असतो आणि मग चैतन्य अर्जुनच्या हातामध्ये काही रिपोर्ट्स देतो आणि तो जागेवर बसतो. नागराज मात्र खूपच खुश होत असतो आणि मनामध्ये विचार करत असतो की अर्जुनचं प्रत्येक वाक्य हा ॲडव्होकेट पवार हाणून पाडतोय. याचा अर्थ आज काय पाटलाला बेल मिळत नाही. अर्जुन पुढे आता कोर्टाला सांगू लागतो की युअर ऑनर, एखादा माणूस क्रिमिनल नाहीये ही थिअरी असू शकते, परंतु एखादा माणूस क्रिमिनल आहे ही गोष्ट मात्र त्याच्या पोलीस रेकॉर्डने आपण लगेचच सिद्ध करू शकतो. मग अर्जुन आता जज साहेबांना काही रिपोर्ट सबमिट करतो आणि सांगतो की ही विलासची हिस्ट्री आहे आणि हे विलासचे क्रिमिनल रेकॉर्ड आहेत. हे सगळे रेकॉर्ड बघून तुमची ही गोष्ट लक्षातच येईल की तो किती मोठा क्रिमिनल होता ते. मिलॉर्ड, मी तुम्हाला सांगू इच्छितो की विलास एका खुनाच्या आरोपाखाली 20 वर्ष जेलमध्ये होता आणि मग त्यानंतर तो वात्सल्य आश्रमामध्ये आला. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो, विलासवर जी गोळी झाडण्यात आली ते पिस्तूल विलासला चिकटलेलं होतं, म्हणजेच ते अगदी जवळ होतं आणि अगदी जवळून एखादा माणूस गोळी झाडूच शकत नाही. इतकं जवळून कधी खून होत नसतो मिलॉर्ड, आणि समोरचा माणूस तसंही कधीही अटॅक करू शकतो. मे बी या सगळ्या गोष्टींनी सुसाईड अटेम्प्ट होऊ शकतो, परंतु मर्डर मात्र कधी होऊ शकत नाही. आणि मिलॉर्ड, मला अजून एक गोष्ट प्रूव्ह करायची आहे. ॲडव्होकेट पवार, तुम्ही तर आता म्हटला ना की त्या पिस्तुलावर माझे अशील मधुकर पाटील यांचेच फक्त ठसे होते, बरोबर बोलतोय ना मी? तेव्हा ॲडव्होकेट पवार म्हणतात की हो, ऑफकोर्स, अगदी बरोबर बोलताय. तसंही त्या पिस्तुलावर फक्त आणि फक्त मधुकर पाटील यांचेच ठसे होते. अर्जुन म्हणतो की थँक्यू सो मच. मग तो कोर्टाला सांगू लागतो की प्रिया मधुकर यांचं स्टेटमेंट असं आहे, विलास आणि मधुकर पाटील यांच्यामध्ये झटापट झाली आणि त्या झटापटीमध्ये विलास हा मधुकर पाटील यांच्याकडनं पिस्तूल घेत होता. मग आता तुम्हीच सांगा मला मिलॉर्ड की त्या पिस्तुलावर जर त्या दोघांची झटापट होत होती, एकमेकांच्या हातातून जर पिस्तूल खेचत होते, तर त्या पिस्तुलावर दोघांचेही ठसे असायला हवे होते. मग त्या पिस्तुलावर फक्त मधुकर पाटील यांचे ठसे का आहेत? मला सांगा मिलॉर्ड, हे कसं काय शक्य आहे? आता अर्जुनने सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आता कोर्टासमोर मांडलेला असतो आणि ॲडव्होकेट पवार सुद्धा आता काही म्हणू शकत नसतात. पण अर्जुनने पहिल्यांदाच ॲडव्होकेट पवारला सांगितलेलं असतं, विचारलेलं असतं, तुम्ही बरोबर बोलताय ना की त्या बंदुकीवर फक्त मधुकर पाटील यांचेच ठसे होते? ॲडव्होकेट पवार सुद्धा म्हटलेले असतात की हो, त्या बंदुकीवर फक्त आणि फक्त मधुकर पाटील यांचे ठसे होते. त्यांना साक्षीला वाचवायचं असतं आणि अर्जुनने आता सगळ्यात मोठ्या मुद्द्याला हात घातलेला असतो आणि त्यातून त्याने हे सिद्ध केलेलं असतं की मधुकर पाटील हे निर्दोष आहे आणि जर खून व्हायचा होता, जर त्या दोघांमध्ये झटापट झाली होती, तर त्या पिस्तुलावर दोघांचेही ठसे असायला हवे होते. मग त्या पिस्तुलावर फक्त एका व्यक्तीचेच ठसे का आहेत? अर्जुनने आता मोठा मुद्दा कोर्टामध्ये उभा केलेला असतो. साक्षी आणि मैपतच्या तोंडाला तर फेसच आलेला असतो. अर्जुन असं काही शोधून काढेल याची त्यांना थोडीशीही जाणीव नसते. प्रिया सुद्धा आता खूप घाबरलेली असते. उगाचच या साक्षीच्या मॅटरमध्ये आपण फसले जाणार अशी भीती तिला वाटू लागते. प्रिया आता जास्त घाबरते, कारण याचं कारण असं असतं की अर्जुनने आता जो मुद्दा उचललेला असतो तो प्रियाच्या रिलेटेड असतो. अर्जुनने सांगितलेलं असतं की त्या पिस्तुलावर फक्त आणि फक्त मधुभाऊंचे ठसे कसे काय? खरं तर बाकीचे ठसे गायब केलेले असतात ह्या प्रियाने. जेव्हा विलासचा खून झालेला असतो तेव्हा साक्षी मात्र तिथून निघून गेलेली असते आणि तिथे फक्त मधुभाऊ आणि विलासच असतात. विलास असतो तो मेलेल्या अवस्थेमध्ये आणि मधुभाऊ असतात ते बेशुद्ध झालेले. आता मधुभाऊंना बेशुद्ध करणारी व्यक्ती सुद्धा प्रियाच असते.
आणि ज्यावेळी साक्षी तिथून निघून जाते तेव्हा प्रिया मात्र तिच्या ओढणीनेच त्या पिस्तुलावर असलेले फिंगरप्रिंट आणि बोटाचे ठसे हे गायब करते, पुसून टाकते आणि मग त्यानंतर ती पिस्तूल ती मधुभाऊंच्या हातात ठेवते, जेणेकरून त्या पिस्तुलावर फक्त आणि फक्त मधुभाऊंच्याच बोटाचे ठसे यावे. आणि हे सगळं कांड केलेलं असतं प्रियाने. आता अर्जुनने नेमका ह्याच मुद्द्याला हात घातलेला असतो, त्यामुळे प्रिया मात्र घाबरत असते. अर्जुन आता पुढे सांगू लागतो की मिलॉर्ड, मी जे सांगतोय ते खरं आहे, वाटलं तर तुम्ही चेकही करून बघू शकता. आणि याचा अर्थ असा होतो की त्या पिस्तुलावर असलेले फिंगरप्रिंट हे गायब करण्यात आले होते. त्यावेळी मधुकर पाटील हे बेशुद्ध होते, विलास हा मेला होता आणि त्यातून प्रिया मधुकर यांचं असं स्टेटमेंट आहे की त्या तर आश्रमात आल्याच नव्हत्या आणि दाराबाहेर उभं राहून ते हे सगळं बघत होत्या. मग मिलॉर्ड, ती ठसे पुसणारी तिसरी व्यक्ती होती कोण? अर्जुनने कोर्टात आता हा प्रश्न उपस्थित केलेला असतो आणि मग तो म्हणतो की मिलॉर्ड, याचा अर्थ फक्त एकच होतो की त्या खोलीमध्ये तिसरी व्यक्ती सुद्धा हजर होती. आणि मला सांगा मिलॉर्ड की कशावरनं ती व्यक्ती साक्षी शिखरे नसेल? असं म्हणून अर्जुन आता साक्षी शिखरेकडे बोट दाखवतो. साक्षी आता खूप घाबरलेली असते, कारण अर्जुनने आता बरोबर मुद्द्याला हात घातलेला असतो. खरं तर अर्जुनला माहीत नसतं की ती ठसे पुसणारी व्यक्ती प्रिया होती, परंतु अर्जुनने आता साक्षीवर सगळं ब्लेम केलेलं असतं. मग त्यावेळी ॲडव्होकेट पवार उभे राहतात. ॲडव्होकेट पवार म्हणतात की मिलॉर्ड, त्या खोलीमध्ये तिसरी व्यक्ती साक्षी शिखरे होती असा कुठलाही पुरावा अजूनही कोर्टामध्ये आलेला नाहीये. अर्जुन म्हणतो की याचाच अर्थ असा होतो की त्या खोलीमध्ये तिसरी व्यक्ती होती, त्याच तिसऱ्या व्यक्तीने पिस्तुलावरील ठसे पुसले आणि मधुभाऊंच्या हातामध्ये पिस्तूल दिली. हा फक्त मधुभाऊंना अडकवण्याचा प्लॅन आहे याचा अर्थ ॲडव्होकेट पवार, ही गोष्ट तुम्ही सुद्धा ॲक्सेप्ट करताय? सो युअर ऑनर, सगळ्या गोष्टी आता तुमच्या समोर आहे, त्यामुळे मी कोर्टाला विनंती करतो की सगळ्या गोष्टींचा विचार करून, सबमिट केलेल्या गोष्टींचा विचार करून तुम्ही निर्णय द्यावा आणि मधुकर पाटील यांची लवकरात लवकर बेल करावी. अर्जुनच्या अशा बोलण्याने आता सगळी केसचाच कायापालट झालेला असतो. सगळेजण घाबरलेले असतात. केस आता वेगळ्या दिशेला वळण घेत असते. जे नागराज, प्रिया, साक्षी, महिपत यांना वाटत असतं की अर्जुन काही करू शकत नाही आणि त्या मधुकर पाटलाला काय बेल मिळू शकत नाही, परंतु आता मात्र अर्जुनने सगळी परिस्थिती चेंज केलेली असते आणि त्यांच्या नाकावर टिचून सगळे पुरावे अर्जुनने सादर केलेले असतात. कोर्टाला सुद्धा आता दुसरा कुठलाही पर्याय राहिलेला नसतो, कारण व्हॅलिड रिझन आणि व्हॅलिड पुरावे अर्जुनने आता कोर्टासमोर सादर केलेले असतात. इकडे मात्र सायलीचं कामावर लक्षच नसतं. तिला सारखी मधुभाऊंची आठवण येत असते. मधुभाऊंना तिने प्रॉमिस केलेलं असतं की 1 वर्षाच्या आतमध्ये ती मधुभाऊंना सोडवणार असते, परंतु आता 1.5 वर्ष उलटून गेलेले असतात तरी सुद्धा मधुभाऊ काही जेलमधून सुटलेले नसतात. आणि या सगळ्या गोष्टीला ती फक्त आणि फक्त अर्जुनला कारणीभूत ठरवत असते, कारण तिला असं वाटत असतं की अर्जुनने आपल्यासोबत विश्वासघात केलाय. अर्जुन सरांनी फक्त आणि फक्त माझ्या भावनांचा खेळ केलाय. अर्जुन सरांनी माझ्याकडनं कॉन्ट्रॅक्ट तर साईन करून घेतलं, परंतु माझ्याच पाठीत खंजीर खुपसलं आणि कशा प्रकारे मला फसवलं. मधुभाऊंना सोडवेल असं ते म्हणत होते, परंतु आता मुद्दाम ते केस लांबवताय. खरं तर हे सगळं ते का करताय याचं कारण तर मला माहीत नाही, परंतु अर्जुन सरांनी हे सगळं केलंय आणि त्याचा परिणाम असा होणार आहे की माझे मधुभाऊ लवकर सुटणार नाही. आता माझ्या मधुभाऊंना कोण सोडवेल? सायलीला आता मोठा प्रश्न पडलेला असतो. मागच्या दिवाळीमध्ये तरी मधुभाऊ आले होते. मधुभाऊंनी एका दिवसाकरता का होईना आमच्या सगळ्यांसोबत दिवाळी साजरी केली होती, दिवाळी सेलिब्रेट केली होती, परंतु यावेळी मात्र या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून सायलीचं मात्र कामाकडे अजिबातही लक्ष लागत नसतं. सायली त्याच गोष्टींचा विचार करत असते. कल्पनाच्या मात्र ही गोष्ट लक्षात येत असते की सायलीचं मात्र आज काही चित्त थाऱ्यावर नाहीये. मग ती सायलीला विचारते की सायली, अगं तू अर्जुनसोबत बोलली का केसबद्दल? सायली म्हणते की नाही आई, मी नाही बोलले, परंतु मला मात्र सतत मधुभाऊंची आठवण येतेय. आम्ही आश्रमात असताना आम्ही सर्व मिळून फराळ बनवायचो आणि मधुभाऊ सुद्धा असायचे. सर्व मिळून खूप मज्जा करायचो. खरं तर तेव्हा आमच्याकडे पैसे नसायचे, कपडे घ्यायलाही आमच्याकडे पैसे नसायचे आणि फटाके घ्यायलाही पैसे नसायचे, पण तेव्हा मात्र आमची दिवाळी फक्त प्रेमाची असायची. कल्पना सायलीला सांगत असते की अगं, जो सण प्रेमाने साजरा होतो ना, तीच तर खरी दिवाळी असते आणि तोच तर सण असतो. मला नेहमी असं वाटायचं की जर मला नोकरी लागली तर मधुभाऊंचे सगळे कष्ट दूर होतील, मधुभाऊ आता सुखाची झोप घेतील. पण आई, आज बघा ना, आज दिवाळी आहे आणि मधुभाऊ अजूनही जेलमध्ये आहे. मधुभाऊंना जेलमधून मी सोडवू शकले नाही. सर्वजण दिवाळी सेलिब्रेट करतील, परंतु माझे मधुभाऊ मात्र जेलमध्येच असतील ना.
तेव्हा कल्पना आता सायलीला समजावत असते की सायली, जेव्हा आपल्याला कळत नाही ना की काय करावं, जेव्हा आपल्याला कुठला मार्ग मिळत नसतो, तेव्हा मात्र सगळ्या गोष्टी ह्या देवी आईवर सोडायच्या असतात. तुला तर माहिती आहे ना, देवी आई आपल्याला कधीही नाराज करत नाही आणि तिचं आपल्या सगळ्यांकडे अगदी नीट लक्ष असतं. त्यामुळे तू देवी आईवर विश्वास ठेव आणि ही जी काही तुझ्या मनातली चिंता आहे ती आता सोडून दे आणि काळजी करू नको. मधुभाऊंना सुद्धा देवी आईचा आशीर्वाद आहे, म्हणूनच तर त्यांना अर्जुन सारखा एवढा चांगला वकील मिळालाय. आता असं म्हटल्यावर सायलीला खूप वाईट वाटतं आणि मग ती विचार करू लागते की आई, मी तुम्हाला कसं काय सांगू की ज्या वकिलावर मी आत्तापर्यंत निर्धास्त होते, मला वाटलं होतं की ते मधुभाऊंना सोडवतील, परंतु ते मात्र मुद्दाम केस लांबवत आहे आणि मुद्दाम ते मधुभाऊंना सोडवत नाही. आता ही गोष्ट मी तुम्हाला कशी काय सांगू. खरं तर इतके दिवस झाले मी बिनधास्त होते, कारण अर्जुन सर त्यांची केस लढत होते, पण आता मला चिंता या गोष्टीची वाटते कारण अर्जुन सर माझ्या मधुभाऊंची केस लढताय. आता ह्या सगळ्या गोष्टी ती कल्पनाला सांगू शकत नसते. कल्पना सायलीला म्हणते की सायली, मला असं वाटतंय की तुला शांत राहायचंय, तुला गप्प बसायचंय आणि माझी मात्र उगाचच बडबड चालली आहे. सायली म्हणते की नाही हो आई, असं खरंच काही नाहीये, तुमच्या बोलण्याने मला धीर मिळाला. कल्पना सायलीला सांगते की सायली, तू एक काम कर, तू देवी आई समोर उभी राहा बरं, म्हणजे त्याने तुझं मन तरी घट्ट होईल, तू स्ट्रॉंग होशील. सायली म्हणते की खरंच आई, मला मग बरं वाटेल. कल्पना म्हणते की हो, जा तू. मग सायली लगेचच आता देवीसमोर उभी राहण्यासाठी जाते. कोर्टामध्ये आता ॲडव्होकेट पवार सांगत असतात की हे बघा, तुम्ही कोर्टाला आता मिसलीड करताय. गोळी डाव्या हाताने मारली किंवा उजव्या हाताने मारली याने काहीच फरक पडत नाही. बेसिकली गोळी ही झटापटीमध्ये सुटली होती, त्यामुळे बेसिकली ती कुठेही जाऊ शकते. अर्जुन हसायला लागतो आणि ॲडव्होकेट पवार यांना म्हणतो की ॲडव्होकेट पवार, खरंच थँक्यू सो मच. अहो, खरंच तुम्ही माझी किती मदत करताय आणि तुम्ही माझ्या बाजूनेच केस लढू राहिलेत. अहो मिलॉर्ड, मी कधीपासून कोर्टाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की मधुभाऊ आणि विलास या दोघांमध्ये ही झटापट सुरू होती. खरं तर स्टेटमेंटमध्ये सुद्धा हेच आहे की झटापट सुरू असताना साक्षीने गोळी चालवली आणि साक्षी शिखरे यांनी उजव्या हाताने गोळी चालवली. आपल्या सर्वांना तर माहिती आहे की साक्षी शिखरे यांचा उजवा हात मधुभाऊंच्या उजव्या हातासारखा वीक तर अजिबात नाहीये. साक्षीला आता अर्जुनचा खूप राग आलेला असतो आणि ती मैपतला चिडूनच म्हणत असते की हा अर्जुन सारखं सारखं माझं नाव का घेतो या सगळ्यामध्ये. मैपत म्हणतो की साक्षी, तू जरा शांत बसशील का. अर्जुन पुढे म्हणत असतो, कोर्टाला सांगत असतो की प्रिया मधुकर यांचं स्टेटमेंट आहे की मधुकर पाटील हे विलास यांना पैसे देत नव्हते, त्यामुळे ते तिजोरीजवळ उभे होते. मग मला सांगा की पिस्तूल विलासच्या इतकं जवळ कसं काय आलं. मिलॉर्ड, तसंही मी ही गोष्ट क्लिअर केलीच आहे. विलासवर झाडलेल्या गोळीचं डिरेक्शन आणि डाव्या हाताने झाडलेल्या गोळीचं डिरेक्शन मॅचच होत नाहीये. ॲडव्होकेट पवार म्हणतात की परंतु या सगळ्यामध्ये मधुकर पाटील हे निर्दोष आहेत हे सिद्धच होत नाही. अर्जुन पुढे सांगू लागतो की मी मधुकर पाटील यांना निर्दोष सिद्ध करतच नाहीये ॲडव्होकेट पवार. मधुकर पाटील यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी जे काही पुरावे लागणार आहे ते पुरावे मी नंतर सिद्ध करणारच आहे, पण आता सध्या माझ्याकडे जे जे पुरावे आहेत ते त्यांना बेलवर सोडवण्यासाठी पुरेसे. ॲडव्होकेट पवार म्हणतात की परंतु मधुकर पाटील यांच्यावर जो आरोप आहे तो आरोप अजून तुम्ही सिद्ध करू शकला नाहीये. म्हणतो की एक्झॅक्टली ॲडव्होकेट पवार, आणि तसंही साक्षी शिखरे ह्या खुनाच्या रात्री कुठे होता, अजूनही ही गोष्ट ते कोर्टाला सांगू शकल्या नाही आणि अजूनही ही गोष्ट कोर्टामध्ये प्रूव्ह देखील झाली नाहीये. ॲडव्होकेट पवार म्हणतात की हे सिद्ध करणं तुमचं काम आहे, कारण साक्षी शिखरे यांच्यावर आरोप तर तुम्हीच केलेत आणि तुम्हीच त्यांच्यावर हा आरोप केलाय की साक्षी शिखरे त्या दिवशी खुनाच्या वेळी आश्रमामध्ये होत्या म्हणून. अर्जुन म्हणतो की मी साक्षी शिखरेंवर हा सुद्धा आरोप केलाय की खुनाच्या रात्री त्या कुठं होत्या हे त्या खोटं बोलल्यात. आतापर्यंत त्यांनी खुनाबद्दल किती सारं खोटं बोललंय. शिवानी नावाची एक व्यक्ती त्यांनी कोर्टामध्ये साक्षीदार म्हणून उभी केली होती आणि ही गोष्ट मी कोर्टाला ऑलरेडी सांगितली आहे. साक्षी शिखरे अजूनही त्या रात्रीबद्दल खरं बोलत नाहीये. मग मला सांगा की मिलॉर्ड, त्या गोष्टीची शिक्षा मधुकर पाटील यांना अजून का भोगावी लागते. अर्जुनने आता योग्य असा मुद्दा कोर्टासमोर उपस्थित केलेला असतो, त्यामुळे सर्वांची बोलती आता बंद झालेली असते. ज्याप्रमाणे साक्षीचा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाहीये, ज्याप्रमाणे साक्षीचं नाव ह्या केसमध्ये जोडलं गेलंय, साक्षीनेही खून केलाय हा आरोप अर्जुनने तिच्यावर केलाय, तरी सुद्धा साक्षी ही मोकाट फिरतीये, साक्षी ही जेलच्या बाहेर आहे आणि ती सगळी कामं तिची करू शकते. तसंही मधुभाऊंवरील कुठलाही गुन्हा अजून सिद्ध झाला नाहीये. मग असा योग्य मुद्दा आता अर्जुनने उपस्थित केल्यामुळे आता ॲडव्होकेट पवार यांना सुद्धा बोलण्याची काहीही जागा उरत नाही.
मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. अर्जुन पुढे सांगू लागतो की मधुभाऊंना बेल मिळावी. मधुभाऊ कोर्टाच्या सगळ्या आज्ञा पाळतील. पोलीस स्टेशनमध्ये ते रोज हजेरी सुद्धा लावतील आणि या गोष्टीची गॅरंटी त्यांचा वकील म्हणून मी तुम्हाला देतो मिलॉर्ड. पण आता मी सादर केलेल्या पुराव्यांमुळे मधुभाऊंना बेल ही मिळायलाच हवी असा अर्जुनने मुद्दा उपस्थित केलेला असतो. आणि जेव्हा तो कोर्टामध्ये हे सगळ्या गोष्टी सांगत असतो तेव्हा त्यामागची त्याची तळतळ ही मधुभाऊंना सुद्धा दिसत असते. कारण त्यावेळी अर्जुनच्या डोळ्यात पाणी असतं. मधुभाऊंना बाहेर काढण्यासाठी, बाहेर सोडवण्यासाठी अर्जुनने आतापर्यंत खूप प्रयत्न केलेले असतात. अर्जुनची तळमळ मधुभाऊंनी बघितलेली असते. कोर्ट आता निर्णय देतं. जज साहेब म्हणतात की अर्जुन सुभेदार यांनी सादर केलेल्या पुराव्यांनी हे कोर्ट मधुकर पाटील यांना जामिनावर सोडवण्याचा आदेश देत आहे. आणि अशा प्रकारे आता मधुभाऊंना बेल ही मिळालेली असते. अर्जुनने मधुभाऊंना बेल मिळवून दिलेली असते आणि या गोष्टीचा अर्जुनला खूप आनंद होतो. शेवटी आता अर्जुनला खऱ्या अर्थाने सॅटिस्फॅक्शन झालेलं असतं आणि आता तो सायलीला ओरडून सांगू शकतो की मधुभाऊंना अडकवण्याचा त्यांचा कुठलाही प्लॅन नव्हता आणि आधीपासून त्यांना मधुभाऊंना सोडवायचंच होतं. आता हीच गोष्ट अर्जुनने सिद्ध करून दाखवलेली असते आणि इतक्या वर्षाचं फळ आता अर्जुनला भेटलेलं असतं. त्यामुळे अर्जुनच्या डोळ्यात नकळत पाणी आलेलं असतं. मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.